मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर दुपारी 4 वाजता अमरावतीमध्ये होणार आगमन। मुर्शीतील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं करणार भूमिपूजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन। वाशिमच्या जवळका येथे धक्कादायक प्रकार समोर। 20 वर्षीय तरुणीवर 2 महिन्यांपासून अत्याचार। सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीची पोलिसात तक्रार। मुंबईतील कबूतरखाना पाडण्याच्या विरोधात रॅली आज कुलाब्यातील जैन मंदिरापासून निघणार रॅली। सकाळी 9 वाजता जैन मंदिरापासून निघणार रॅली। ताडदेवमधील 34 मजली इमारतीला नोटीस दिल्याचं प्रकरण। हायकोर्टाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ठेवला कायम। 17 ते 34व्या रहिवाशांना घर रिकामे करण्याची दिली नोटीस। 2 जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू। छत्रपती संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना। बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू। प्रज्वल रेवणाला अत्याचार प्रकरणी जन्मठेप। रेवणाला 10 लाख रुपयांचा दंडही। पीडित महिलेला 7 लाखांची भरपाई देण्याचा आदेश। छत्रपती संभाजीनगरच्या रस्ते कामात घोटाळा। फुलंब्रीच्या पाणंदमध्ये 5 कोटींचा रस्ते घोटाळा उघड। चौकशी अहवालात घोटाळा उघड। 1200 शिवभोजन केंद्रांवर संकटाची कुऱ्हाड। राज्य सरकारकडे 6 महिन्यांपासून देयक थकली। शिवभोजन केंद्र आता बंद पडण्याच्या मार्गावर। सांगलीत एकाची निर्गुण हत्या। जुन्या वादाच्या रागातून कुंडलवाडीत हत्या। कुळक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।